हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर मंदोदरीकडे जाऊन तिने सांगितलं, राणी, मी विनंती केली होती गुरुदेवांना. त्यांनी नकार दिला आपल्याकडे यायला आणि सांगितलं की साधू संतांना आज्ञा देऊन बोलावू नये, त्यांच्या चरणांशी गेलं पाहिजे लाभ घ्यायचा असेल तर, आणि जर आज्ञा देऊन बोलावलं तर कृपा होणार नाही त्यांची. मंदोदरी म्हणाली, ठीक आहे भगिनी, मी येते. आता जेव्हा गुरुजी येतील तेव्हा मला भेटव. परमात्मा पुन्हा गेले. ते भटकतायत एकेका आत्म्यासाठी, आपल्या शरणात घेण्यासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी. इथेही सुखी करतील आपल्याला, आणि इथून जाल तेव्हा पहा सतलोकात घेऊन जातील. मग तिथे काय सांगायचंय, सुखच सुख. आता काय झालं, मंदोदरी गेली, परमात्म्याचं दर्शन घेतलं. पाहताच आत्मा खेचला गेला. पुण्यात्मा होती, पूर्वीची संस्कारी होती, परमात्म्याची लेक. खूपच जास्त प्रभावित झाली मालकांच्या वचनाने आणि म्हणाली, परमेश्वरा मला अनुग्रह द्या. परमात्म्याने दीक्षा दिली. आता मंदोदरीने जे ज्ञान ऐकलं होतं तिला असं वाटलं की ते आपल्या पतीलाही समजावून द्यावं. तो तर बकरे खातो, रेडे खातो, मांस खातो, दारू पितो आणि भक्त म्हणवतो ब्राह्मण. याने तर कर्म नासवलं, कारण ज्ञानातून ज्ञान झालं, भगवंताच्या तत्वज्ञानातून. तर मंदोदरीने प्रयत्न केला समजावण्याचा आपल्या पती रावणाला की तुम्ही जी साधना करीत आहात ती तमोगुण भगवान शिवाची आहे, ते पूर्ण परमात्मा नाही आहेत. आता या बोलण्याने तो दुःखी झाला की मंदोदरी, तू अशा गोष्टी सांगू नकोस. मी भगवान शंकराला डोकं कापून अर्पण केलं होतं, त्यांनी मला ते परत दिलं आणि मला कितीतरी धन दिलं, सिद्धी दिली, 1,00,000 पुत्रांचं वरदान दिलं. आणि माझा पुत्र मेघनाथ केवढा पराक्रमी आहे, त्याने स्वर्गात जाऊन इंद्रालाही जिंकलं. आणि मी एका भिकाऱ्यापुढे हात जोडू तिथं जाऊन? मंदोदरीने खूप समजावलं की रावण, चुकीचं बोलताय तुम्ही. तुम्ही या संताच्या महिम्याने परिचित नाही आहात म्हणून असं बोलत आहात. तर शेवटी रावणाने असं सांगितलं की मला यापुढे असं सांगू नकोस. मी तुला मनाई करणार नाही. तू कितीही दान कर, धर्म कर, कुठल्याही गुरुचा उपदेश घे. असं म्हणतात की स्त्री आपल्या पतीला आयुष्यमान पाहू इच्छिते. तिकडे काय झालं की काही दिवसांनी जसं विष्णू अवतार श्री रामचंद्रजी राजा दशरथाच्या घरी जन्मले होते, विवाह झाला सीतेबरोबर. विवाह झाल्यानंतर काही काळातच त्यांना वनवासाला जावं लागलं. ते वनात काळ कंठत होते, तिथून रावणाने सीतेचं अपहरण केलं. आता परमात्म्याने, कबीर परमेश्वरांनी म्हणजेच मुनींद्रजींनी मंदोदरीला समजावलं की बेटी, याने तर आपणहूनच संकट ओढवून घेतलंय. याने आपलं जसा की मृत्यू घेऊन आलाय आपला. आणि सांग त्याला की तिला बाइज्जत वापस कर, तिला सामान्य स्त्री समजू नकोस. ती देवी आहे आणि देवीला त्रास देणं महापाप आहे. तिला परत पाठव, त्यातच तुझं भलं आहे. तसंही स्त्री दुसऱ्या स्त्रीला पाहून कधी राजी होत नाही. तरीही जेव्हा तिला ते कळलं की माझ्या पतीचा जीव धोक्यात येईल, कारण संत जे सांगतात त्याला ती सत्य मानायची. हे महापुरुष खोटं बोलत नाहीत, त्यांना काय देणं घेणं. हे काही श्रीरामचंद्रांना भेटले नाहीत, कोणाला ओळखत नाहीत, केवळ सत्य सांगत आहेत. ती खूप प्रभावित झाली. रावणाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, त्याने नाही ऐकलं. काही दिवसांनंतर काय होतं, मध्येच एक प्रकरण राहिलं. आता रावण तर ऐकत नव्हता. आणि हे ज्ञान असं आहे की मनुष्य एकटा पचवू शकत नाही. हे ज्ञान जे दास तुम्हाला देत आहे भगवान कबीर परमेश्वरांनी दिलेलं, तर हे ज्ञान मिळाल्यावर ते कोणाला तरी द्यावंसं वाटतं, कोणी ऐको वा न ऐको. तर रावणाने ऐकणं बंद केलं. तिचा दीर होता बिभीषण. मंदोदरी त्याला समजावू लागली
आधी ते दोघे भाऊ बसले होते, ती रावणाला समजावत होती. तर रावण ऐकत नव्हता. तेव्हा बिभीषण म्हणाला की मला सांग, मला तर हे तुमचं म्हणणं फारच आवडतंय, पहिल्यांदाच ऐकतोय पण खूप छान वाटतंय. तर मंदोदरीने त्याला खूप समजावलं. आता आणखी काय सांगू, दीक्षा घे आता, अनुग्रह घे गुरुजींकडून, की चल अनुग्रह दे मला. मंदोदरी आपल्या धीराला घेऊन गेली आणि अनुग्रह देववला परमात्म्याकडून. आता त्या ज्ञानाने बिभीषण सुद्धा परिपूर्ण झाला. आता काय होतं, रावण काही ऐकत नव्हता, सीतेला परत पाठवायला तयार नव्हता. मंदोदरीने खूप समजावलं होतं, तिकडे बिभीषणानेही खूप समजावलं होतं. रावण, तुझ्या घरात किती चांगली पत्नी आहे आणि तरीही तू वाहवत चाललायस. एक भाऊच दुसऱ्या भावाला समजावू शकतो जेव्हा एखादं संकट समोर दिसायला लागतं. नाहीतर रावणाला कोण बोलणार, तो एक अहंकारी माणूस होता. विरोध केला की लगेच त्याची तलवार दुसऱ्या माणसाच्या मानेवर जात असे. रावण ऐकत नव्हता. रावण म्हणू लागला, तू भित्रा आहेस, हे तुला जमणार नाही, बस इकडे बाजूला. आता मंदोदरीने पाहिलं की हा नाही ऐकणार आणि मारणार, आणि मी विधवा होईन. आपल्या गुरुजींना तिने विनंती केली की भगवान दया करा आणि एकदा समजावून पहा याला, तुम्ही सांगितलेलं तरी ते ऐकतील. परमात्मा म्हणाले की बेटा, हा ऐकणार नाही, त्याच्या अंगी तो गुण नाहीये. तर मंदोदरी म्हणाली, भगवान एकदा त्यांना तुम्ही समजावण्याचा प्रयत्न करा दाता, आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर मी स्वतःला आजपासूनच विधवा समजेन. मला दुःख होणार नाही परमात्मा याच्या मरण्याचं. परमात्म्याने विचार केला, एवढी चांगली मुलगी, आता हा जुगाड जमवून ठेवलाय काळाने आमच्या, किती नालायक, एक नंबरचा दुष्ट माणूस तो रावण. म्हणतात की 100 रेड्यांचं मांस त्याच्यासाठी शिजत असे एका दिवसाला, आणि एकावेळी 100 घडे भरून दारू पित असे. आता पुण्यात्म्यांनो, हे आपल्याला खरं वाटत नाही, कारण 100 रेड्यांचं मांस एक माणूस कसा खाईल? कारण आपल्याला त्यांच्या शरीराचा अंदाज नाही, त्यांच्या उंचीचा अंदाज नाही, त्यांच्या आहाराचा अंदाज नाही. पण आम्ही मात्र पाहिली आहेत. हे 61वं वर्ष चालू आहे दासाचं. जेव्हा आम्ही लहान लहान होतो, आम्ही अशी तगडी तगडी माणसं पाहिली आहेत, उगाच नाही सांगत आहे. 32 लाडू खात असत एक जण, 32, आणि आता 32 माणसं खातात 32 लाडू आजच्या दिवसात, आणि तरी त्यांचं पोट बिघडतं. आणि एक एक चरवी खीर खात असत हे ब्राह्मण, आम्ही पाहिलेत, म्हणजे 5-5 किलो, आणि आता एक वाटीही संपत नाही. तर ह्या गोष्टी आता विसरा. सांगण्याचा भावार्थ असा की जो रोज इतकी कुकर्म करतो त्याच्या डोक्यात कशा शिरणार या गोष्टी? तर परमात्म्याने विचार केला की बेटी, याची बंदगी किंवा याची कमजोरीच याला मारेल. तर परमात्मा म्हणाले की ठीक आहे बेटी, मी एकदा जाऊन परत प्रयत्न करतो, तुझी भगवंतावरची श्रद्धा मोडू नये म्हणून. आता रावणाची सभा भरली होती. जेव्हा त्याची सभा भरत असे तेव्हा रावणाचा सक्त आदेश असे की बाहेरून चिमणीसुद्धा आत येता कामा नये. अशावेळी परमात्मा तिथे जाऊन प्रकट झाले, पहारेकऱ्यांसमोर उभे राहिले, म्हणाले की राजाला निरोप द्या की ऋषी मुनींद्र आले आहेत, ते आपणास भेटू इच्छितात, काही आपल्याला उपदेश करू इच्छितात. तर ते पहारेकरी म्हणू लागले की महाराजजी, आम्हाला क्षमा करा, इथून आज कोणी जाऊ नाही शकत. आतला आदेश बाहेर जाऊ शकतो, पण बाहेरचा आदेश आत नाही जाऊ शकत. आमचा राजा खूप खतरनाक आहे, शिरच्छेद करेल. परमात्मा तिथून अंतर्धान पावले, आणि जिथे रावण बसला होता उंच व्यासपीठावर, आणि खाली त्याचे बसले होते सगळे सल्लागार खुर्च्यांवर, तिथून थोड्या अंतरावरून आत येताना पाहिलं. ऋषींना बघून एकदम चकित झाले की हा माणूस आत कसा आला, आमची तर गुप्त सभा सुरू होती. तर त्याने मागचा पुढचा विचार न करता ती तलवार उपसली की तू आत आलाच कसा. आता त्याने रागाने 70 वार केले होते परमात्म्यावर मारण्यासाठी, आणि कबीर परमेश्वरांच्या म्हणजे मुनींद्रजींच्या हातात फक्त एक खराट्याची काडी होती. जो झाडू असतो त्याची एक काडी हातात धरली होती परमात्म्याने, आणि जेव्हा ते तलवारीचा वार करत तेव्हा ते काडीने अडवत.
त्या काडीचा असा काही आवाज येई की जशी लोखंडाच्या खांबावर आपटत असावी, खण खण. आता जेव्हा 70 वेळा अंधाधुंद वार केले, जेव्हा रावणाला घाम फुटला तेव्हा तो थकून उभा राहिला. म्हणाला, तू आत आलासच कसा? परमात्मा म्हणाले, तुझ्याकडून एक काडी सुद्धा तुटली नाही, तू मला काय मारणार? तर त्यांनी विचारलं की तू? रावण म्हणाले, त्यांना बोलवा, पहारेकऱ्यांना, त्यांची कत्तल करतो. परमात्मा म्हणाले, त्यांचा दोष नाहीये, त्यांनी तर मला मनाई केली होती संदेश सुद्धा देण्यासाठी. मग परमात्म्याला रावणाने विचारलं की मग तू आत आलास कसा? की असाच आलो, अंतर्धान पावलो आणि प्रकट झालो. रावणाच्या समोरून एकदम अंतर्धान पावले आणि पुन्हा प्रकट झाले की मी त्यांना येताना दिसलो नाही, मी असाच आलो. एवढं होऊनही त्या दुष्टात्म्याला कळलं नाही की त्याच्यासमोर कोण उभं आहे. म्हणू लागला, हे बघ, तू जा इथून, तू आला कशासाठी? सांग मला, काय बात काय? तर परमात्मा म्हणाले की रावण, तुझा आता अंतिम समय आलेला आहे आणि माझ्या आदेशाचं पालन करून जर तू या मुलीला परत पाठवलंस, या सीतेला, या देवीला, तर तुझं जीवनच मी बदलून टाकेन. ह्या वाईट गोष्टी तुला सोडाव्या लागतील. तो म्हणू लागला, तुझ्यासारखे शिक्षक माझ्याकडे खूप आले. मी अशिक्षित नाहीये, मी स्वतः ब्राह्मण आहे, विद्वान पुरुष आहे, आणि तू एक भिकारी ऋषी, मला काय शिकवणार? मी तुझं ऐकणार नाही. आता रावणाची तर अशी स्थिती झाली होती. कबीर ये माया अटपटी, सब गट आण अडी, किस किस न समझाऊं, या कुए भांग पडी. एक वृद्ध माणूस दारू पिऊन उभा होता. असा डुलत होता. त्याची काठी हातातली पडली जमिनीवर. जी काठी घेतली होती ती पडली. एक जंटलमॅन आला. तो म्हणू लागला, आजोबा, काका, तुम्ही दारू का बरं पिता? पहा, सगळं शरीर थरथरतंय तुमचं आणि काठीसुद्धा उचलता येत नाही. तो म्हणाला, अरे काठी दे ना. तर तो म्हणाला, तुम्ही दारू नका पीत जाऊ. तर तो म्हणाला, मला शिकवत बसू नकोस, तुला काठी द्यायची असेल तर दे, नाही तर तू आपलं काम कर जा. म्हणाला, तुझं प्रवचन मला ऐकायचं नाहीये, तुझ्यासारखे पुष्कळ भेटलेत दारू पिऊ नको असं सांगणारे. तुला काठी द्यायची असेल तर दे, नाहीतर जा, तू आपलं काम कर. तर रावणाने तर इतकी प्यायली होती या काळाची भांग. परमात्म्यांना म्हणाला की तुमचं कधीच मी ऐकणार नाही, तू जा, नाही तर जाऊ नको. त्यांनी पाहिलं की मारलं तर मरतही नाही. सगळे कुकर्म करून बघितले आणि तरीही हा मानत नाही की हा कोण आहे. तर परमात्मा म्हणतायत, तुम्हाला या काळाने आंधळं केलं आहे. इस झूठे सुख को सुख कहे, ये मान रहा मनमोद, हे सकल चबीना काल का, कुछ मुख में कुछ गोद. आणि या भेटीच्या वेळी बिभीषण सुद्धा उपस्थित होता. परमात्मा तिथून पुढं निघून गेले. संध्याकाळच्या वेळी बिभीषण घरी आला आणि आपल्या वहिनीला म्हणाला की आज तर दादाने गुरुजींना मारूनच टाकलं असतं. तर मंदोदरी म्हणू लागली की या संकटात मीच गुरुदेवांना लोटला आहे, मी नालायक आहे. माझ्या विनंतीवरूनच ते तिथं गेले. काय झालं तर असं झालं. तो क्रोधित झाला. व्यासपीठावरून उडी मारून स्वतःच तलवारीने वार करू लागला. गुरुजींच्या हातात एक काडी होती, ती काडीसुद्धा तुटली नाही. जेव्हा थकून गेला, बसला. परमात्म्याने काही समजावलं, त्याने ऐकलं नाही, तर भगवान तिथून निघून आले. हे पुण्यात्म्यांनो, आपला पिता आहे त्याला जर आपण ओळखतच नाही, तो आपल्यासाठी दुःख सहन करतोय, एकेका जीवाला समजवण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी भटकत आहे, आपल्या शरणात घेऊन इथंही सुखी करण्यासाठी, आणि आपण त्यांची पूजा करतोय जे आपल्याला ना सुख देऊ शकत ना दुःख देऊ शकत. कारण देवता आहेत हे ब्रह्मा विष्णू महेश, ते आपल्या प्रारब्धालाही बदलू शकत नाहीत आणि हे दुःख देऊ शकत नाहीत, कारण हे देवता आहेत, चांगले आत्मा आहेत. तर आपण त्यांची पूजा करत होतो. तर पुण्यात्म्यांनो, मंदोदरी म्हणू लागली
गुरुदेवांकडे परमात्म्याला भेटायला गेली तेव्हा म्हणाली, हे भगवान, क्षमा करा या दासीला. माझ्यामुळे आपल्याला खूप कमी जास्त ऐकून घ्यावं लागलं दाता. माझ्या पतीचा मोह होता जो मला स्वस्थ बसू देत नव्हता. आता दाता तो बेशक मेला, माझ्यासाठी तो आजच मेला. तो मरो किंवा जगो, दाता आपल्या चरणांपासून दूर लोटू नका या आपल्या लेकीला. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बेटा, तू भक्ती कर. इथे कोणी कोणाचं नाहीये. आज ना उद्या मृत्यू येऊ शकतो. कोण कोणाची जबाबदारी घेणार? कोण जाणे याचा जन्म कुठे होईल नि तुझा कुठे होईल. जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत योग्य प्रकारे साथ देऊ. परमात्म्याला भिवून रहा. ज्याची जी भूमिका आहे, पतीची असेल तर पतीसारखं रहा, पत्नीची असेल तर पत्नीसारखं रहा, मुलाची असेल तर नीट मुलासारखं वागावं, तरच तुम्हाला सुपात्र म्हटलं जाईल. नाहीतर तुम्ही फेल व्हाल. आता काय झालं? तिकडून रावणाला संदेश मिळाले, पण रावणाने ऐकलं नाही. श्रीरामचंद्रांचे संदेशवाहक दूत तिथं गेले, श्री अंगदजी, श्री हनुमानजी इत्यादी इत्यादी, पण त्याने ऐकलं नाही. सांगण्याचा अर्थ असा की ही युद्धाची तयारी झाली. आता युद्ध करण्यासाठी समुद्रपार सेना न्यायची हा प्रश्न आला. आता समुद्र ओलांडून जायचं कसं? तर म्हणतात, त्यांच्या इतिहासात लिहिलं आहे, चरित्रात, की 3 दिवस श्रीरामचंद्रजींनी गुडघ्या एवढ्या पाण्यात समुद्रात उभं राहून आणि प्रार्थना केली की हे जलधी, हे समुद्रदेवा, मला वाट दे. मी मोठ्या संकटात आहे. रावणाने माझ्या पत्नीला पळवून नेलं आहे. मला सेनेला पलीकडे न्यायचं आहे. त्या राक्षसाला मारायचंय आणि त्या देवीला सोडवायचंय. पण समुद्राने ऐकलं नाही. शेवटी म्हणतात की श्रीरामचंद्रजींनी लक्ष्मणाला सांगितलं की माझा अग्निबाण दे. लाथेची भूतं बातेनं मानत नाहीत. लक्ष्मणाने अग्निबाण दिला त्यांच्या हातात. रामचंद्रजींनी तो बाण चढवून जसं समुद्रावर लक्ष साधलं, त्यातून ज्वाळा येऊ लागल्या. तेवढ्यात एका ब्राह्मण रूपामध्ये समुद्र प्रकट झाला आणि म्हणाला, भगवान, जरी तुम्ही मला जाळून टाकलत तरी तुम्ही जाणार नाही. इथे खंदक निर्माण होईल. कसा ओलांडून जाणार? खोल दरी तयार होईल आणि न जाणो किती जीव मरतील. तुम्ही पापाचे भागीदार व्हाल. असं काम करा भगवान, ज्यामुळे माझी मर्यादा अबाधित राहील आणि तुमचंही काम होईल. साप पण मरेल आणि काठीही तुटणार नाही. श्रीरामचंद्रजी म्हणाले, तर मग सांग कुठला उपाय आहे? तर आपल्या सैन्यात नळ आणि नीळ नावाचे 2 सैनिक आपले भक्त आहेत. कारण त्यावेळी आसपासचे सगळे भक्त एकत्र आले होते. त्यांना कळलं होतं की रामचंद्रांवर एक मोठं संकट आलेलं आहे. एका दुष्टाने त्यांच्या पत्नीला पळवून नेलं आहे. तिकडून शिवलोकातून सुद्धा खूप गण आले होते. भगवान शंकरांनी पाठवले होते. तर खूप जण एकत्र आले होते. मग नळ आणि नीळ यांना बोलावून आणलं. नळ आणि नीळ यांना श्रीरामचंद्रजी म्हणाले, एकदा तुम्ही परीक्षा द्या. समुद्राने सांगितलं होते की यांच्या गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आहे यांना, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे यांनी पाण्यावर ठेवलेली कुठलीही वस्तू बुडत नाही, अजिबात हलत नाही, तिथेच राहते. तर माझ्यावर त्याचं वजन नाही पडत. आता भगवान श्री रामचंद्रजी म्हणाले की एकदा करून दाखवा बरं. आता पहा, आपण असे मार खातो. पूर्वी तर नळ आणि नीळ शेकडो वेळा भगवान मुनींद्रांचे आभार मानत असत. पण त्या दिवशी मात्र त्यांना खूप अभिमान झाला, गर्व झाला की जर आज आपण गुरुजींची प्रार्थना केली, जंतरमंतर केलं, त्यांना प्रणाम केला प्रार्थनेसाठी, तर उपस्थित असलेल्या लोकांना असं वाटेल की हे दुसरीकडून शक्ती घेत आहेत, यांच्यात काही पॉवर नाहीये. आता त्यांनी त्या दोघांनी एक एक दगड उचलला आणि ठेवला समुद्रावर. बुडून गेला. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग परत दुसरा ठेवला, तोही बुडाला. तिसरा ठेवला, तोही बुडाला. आता ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. श्रीरामचंद्रजी म्हणू लागले समुद्राला, जो ब्राह्मणाच्या रूपात उपस्थित होता,
असं वाटतंय की तू खोटं बोलत होतास. तर त्या ब्राह्मण रूपात उपस्थित असलेला समुद्र म्हणाला, हे भगवान, आज यांनी काहीतरी चूक केली आहे. काय रे, आज तुम्ही आपल्या गुरुजींचं चिंतन नाही केलं वाटतं. त्यांना गर्व झालाय म्हणूनच त्यांच्या हातातील सिद्धी नाहीशी झालेली दिसतीये. तो तर आपला अंदाज सांगत होता आणि खरोखर तसंच झालं. आता त्या दोघांनी मग क्षमायाचना केली, गुरुजींचं चिंतन केलं. हे दाता, दया करा, आमच्याकडून चूक झाली, क्षमा करा, आम्ही तर पापात्मा आहोत. ते घाबरून राहिले की चूक झाली तर परत तेच संकट येईल की काय. आणि आता आज तुम्ही केलीये मोठी चूक आपला मान वाढवण्याच्या नादात. हे पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला सावध करतात की जर तुम्ही अशा प्रकारे मर्यादा ओलांडली तर भक्तीचं फळ नष्ट होईल. जैसे माता गर्भ को रखे यतन बनाए और ठेस लगे तो छन होए, ऐसे भक्ती जावे. जसं एखाद्या भगिनीला, मातेला खूप वर्षांनी गर्भ राहिला असेल, मग ती किती चिंतित होते त्या बालकाची परिपूर्ण वाढ करण्यासाठी. चुकून खालीवर पाय पडू नये म्हणून चालतानाही काळजी घेते. आणि रात्रीच्या वेळी कूस वळवताना सुद्धा ती खूप चिंतित असते की चुकून माझ्या बाळावर दाब पडू नये. सतत सावध असते आणि पाहत असते की पोटात दुखत तर नाहीये ना, वेगळं वाटत तर नाहीये ना. म्हणतात, जैसे माता गर्भ को रखे यतन बना और ठेस लगे तो क्षीण होए, तेरी ऐसे भक्ती नसावे. तर अशी त्यांची भक्ती नाश पावली. खूप रडले, पडले, भगवंताची प्रार्थना केली. हे तर ईश्वर करणारच होता, कारण श्री रामचंद्र विष्णू अवतार आणि श्रीकृष्ण सुद्धा विष्णूचा अवतार. आणि विष्णू कोण? तोही भगवंताचा मुलगा, तुमच्यासारखाच आत्मा, पुण्यकर्मी प्राणी. हे अधिकारपद मिळालं त्याला. जसं एखाद्याचा भाऊ मंत्री बनतो तरी तो भाऊच राहतो, तो कितीही मोठ्या पदावर गेला तरी. तर असेच आपलेच भाऊ आहेत, परमात्म्याचीही मुलं आहेत. तर त्यांच्या दुःखाचं निवारण सुद्धा परमात्माच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. जसं आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1-4 आणि 16-17 जे ऐकलं की वरती काही मुळं, ती तर संसाररूपी वृक्षाची मुळं आहेत. वरती जी मुळं आहेत तो तर मूळ ईश्वर आहे, पूर्ण परमात्मा आहे. आणि खाली त्रिगुणात्मक फांद्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश रूपी फांद्या आहेत. आणि तो परमात्मा जो मूळ आहे, जो जड आहे, तो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय, उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उद्धारते, ये लोकत्रयम आविश्य विभर्ती अवैश्वरे. जो मूळ ईश्वर आहे तो संसाररूपी वृक्षाचं मूळ आहे. तिथून सर्वांना आहार मिळतो. तो सर्वांचं पालन पोषण म्हणजे ज्याचं ज्या स्थितीतील काही संकट आहे त्याचं तो परमात्माच निवारण करतो. हे पुण्यात्म्यांनो, हा खूप मोठा इतिहास आहे. आपल्याला काही दिवस लागतील तो समजायला. सर्वात आधी जेव्हा परमात्मा आले होते त्या काळाला वरती तिथे भेटले होते. त्यांच्याशी खूप वाद झाला होता. नंतर समर्थाच्या पुढे तो नतमस्तक झाला. त्यानेही वर मागितले होते. एकतर हा मागितला होता की तुम्ही तुमचं ज्ञान देऊन मला शरणमध्ये घ्यावं, जबरदस्ती करू नये, बळाने माझ्याकडून जीवांना नेऊ नये. दुसरं हे म्हटलं होतं की 3 युगांमध्ये जीव कमी घेऊन जा. चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे, ऐसा वचन हर मोय दीजे, तब संसार गमन तुम कीजे. आणि तिसरा की जेव्हा माझा पुत्र विष्णू श्रीरामाच्या रूपात त्रेतायुगात जाईल तेव्हा त्याच्या नशिबात अशी संकटं आहेत. आणि त्या काळाला माहीत होतं की मी ते टाळू शकत नाही. आता तो समुद्रावर पूल बांधता येत नाही, तो पूल आपण बांधून द्यावा. परमात्मा म्हणाले, ठीक आहे, अजून माग भिकारी. मग म्हणाले की असा असा श्रीकृष्णाच्या रूपात माझा पुत्र अवतरेल आणि तो एक जगन्नाथ नावाने पुरीच्या आत एक मंदिर बांधण्याची इच्छा करेल आणि समुद्र ते करू देणार नाही. तेव्हा आपण त्याचं रक्षण करा. परमात्मा म्हणाले, ठीक आहे, अजून माग. तर ह्या परमात्मा कबीर परमात्माकडे
काळाने हे वरदान मागितलं होतं, प्रार्थना केली होती की आपण माझ्या पुत्राचं, विष्णू हा काळाचा पुत्र आहे, ह्या संकटातून रक्षण करा. तेव्हा परमात्मा त्याच्या वचनाप्रमाणे तिथं पोचले. खरं तर त्यांनी व्यवस्था आधीच केली होती. नळनिळांना पाठवलं होतं म्हणजे काम झालं असतं आपोआप. ते मर्यादेत राहिले असते तर त्यांनी दगड ठेवले असते, ते पार झाले असते, पण ते अयशस्वी झाले. आता काय झालं? परमात्मा तिथं पोचले आणि नळ आणि नीळ म्हणू लागले की ते आले गुरुजी, ते आले गुरुजी. आणि सगळे बघू लागले. एक ऋषी येताना दिसले. जवळ आल्यावर श्रीराम, श्री लक्ष्मण यांनी नमस्कार केला, हनुमान वगैरे सर्वांनी नमस्कार केला. तर परमात्म्यांना प्रार्थना केली, हे भगवन, मी मोठ्या संकटात आहे, राजा दशरथाचा पुत्र आहे, रावणाने असं माझ्या पत्नीला पळवून नेलं आहे आणि समुद्राच्या वरून पलीकडे मला सेना न्यायची आहे ऋषीजी. जेव्हा आपण आपल्या शिष्यांना इतकी शक्ती देऊ शकता म्हणजे आप समर्थ आहात, आमच्यावर दया करा. आज आपल्या या मुलांकडे, आपल्या या शिष्यांकडे ती शक्ती राहिलेली नाही. परमात्मा म्हणाले आता त्यांच्याकडे ती राहणारच नाही, कारण यांनी आज एक भयंकर चूक केली आहे. स्वतःलाच त्यांनी प्रभू मानलं, भगवंताला विसरले. तेव्हा श्रीराम म्हणाले, हे भगवन, आता माझं कसं होणार? तेव्हा परमात्मा म्हणाले, ठीक आहे, करतो व्यवस्था. त्यांनी हातात एक काठी घेतली होती, सोटा. म्हणाले, मी एक रेघ मारत जातो ह्या डोंगराच्या चारी बाजूला. एक रेघ आखतो, त्याच्या मधले मधले दगड एकदम हलके होऊन जातील, जिथे ठेवाल तिथेच राहतील, हे पाण्यात बुडणार नाहीत, त्यावर कितीही वजन ठेवा. आता परमात्म्यांनी काय केलं? एक काठी घेऊन त्या भल्या मोठ्या पर्वताच्या चारी बाजूला फिरवली, जो त्यांच्या जवळच होता. आणि परमात्मा म्हणाले, आता उचला ते दगड आणि प्रयोग करा. आता नळ आणि नीळ हे शिल्पकार पण होते, गवंडी होते, मिस्त्री होते. ते त्या दगडांना तासून घासून एकमेकात बसवायचंही जाणत होते. आता काय झालं? ते दगड उचलून आणले, ठेवून पाहिले, इतके जड दगड. अजस्त्र धोंडा ठेवून पाहिला, तो नाही बुडाला, वरतीच तरंगत राहिला जसाच्या तसा. तर सर्वांना विश्वास वाटला की काम फत्ते होणार. आता पुण्यात्म्यांनो, आपल्या या अध्यात्माच्या मार्गावर आपण अजून शून्यवत आहात आणि दासही त्याच अवस्थेत होता. या दासाला सद्गुरू भेटले. म्हणतात, के पीछे लगा जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. आता हा एवढा मोठा अध्यात्म मार्ग आहे की जसं आम्ही सतसाहेब म्हणतो आणि पूर्वी राम राम म्हणत असू, याचं कारण काय होतं? हा जप करण्याचा मंत्र नव्हता. हे केवळ आठवण करून देण्यासाठी असतं की बाबा, या जगात भगवंताशिवाय काही नाही आणि जो गुरुजींनी मंत्र दिला आहे तो विसरू नये यासाठी. जसं आपण पाहतो आहोत की आता हे बदलत चाललं आहे, सगळा समाज नास्तिक होत चालला आहे, हा काळाचा डाव लागला आहे. पूर्वी आपण पाहायचो, जसं सकाळी किंवा इतर वेळी फिरायला जायचो, येणारे जाणारे भेटत असत, एक दुसऱ्याला राम राम, राम राम काका, राम राम, तो 3-4 वेळा म्हणत असे, राम राम, राम राम, राम राम. आता ही तर एक औपचारिकता झाली होती, पण याची सुरुवात कुठून झाली होती? आता पुण्यात्म्यांनो, आमच्या या अध्यात्माच्या मार्गात तुम्ही अगदी शून्य झाले आहात आणि दास पण त्याच स्थितीमध्ये होता. आता दासाला सद्गुरू मिळाले. म्हणतात, पीछे लगा जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. आता हा इतका मोठा अध्यात्म मार्ग आहे की जसं आम्ही सतसाहेब म्हणतो आणि आधी राम राम म्हणत होतो. याचं कारण काय होतं? हा मंत्र जप करण्यासाठी नव्हता, हा केवळ आठवण करण्यासाठी असतो की भाई, ह्या संसारात भगवानाशिवाय काहीच नाही आणि जो गुरुजींनी मंत्र देऊन ठेवलाय त्याचा विसर होऊ नये. जसं तुम्ही पाहत आहात, आता तर ही गोष्ट बिघडत चालली आहे, नास्तिक होत चालला आहे पूर्ण मानव समाज, काळाचा डाव लागला आहे. आधी आम्ही पाहत होतो, जसं सकाळी किंवा कधी फिरायला झोपायला जात असू, येणारे जाणारे भेटत असत, एकमेकांना राम राम,
राम राम काका असं 3-4 वेळा बोललं जायचं. राम राम बंधू, राम 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 राम. आता ही तर एक औपचारिकता बनली होती, पण ही सुरू कुठून झाली होती? हे असं असतं की जो मंत्र गुरुजी देतात तो आपल्या मुखाने दुसऱ्याला सांगून ऐकवायचा नसतो. नाहीतर मग त्याला तो ऐकवल्याने तुम्ही त्याचे गुरु बनलात, तुमची भक्ती नाश व्हायला सुरुवात होईल. तर म्हणून हे पण नाही सांगू शकत त्याला की तुम्ही या मंत्राचा जप करत राहा, गुरुजींनी सांगून ठेवलंय. गुरु जसं प्रत्येक व्यक्तीला सल्ला दिला जातो की प्रतिदिन देवाचं स्मरण करा, कुठल्या तरी मंत्राचा जप करा, चूक होता कामा नये, काही सांसारिक कामांमध्ये भूल नाही पडली पाहिजे, देवाला आठवत राहा. तर एक नियम बनवून ठेवला गुरूंनी की बाबा हा कोडवर्ड आहे. आणि रस्त्यात जेव्हा कोणी सांसारिक विचारांमध्ये मग्न झालेली व्यक्ती येत असेल तर तिला म्हणायचं राम राम बंधू. तर तो समजून जात होता की हा काय सांगू इच्छितोय, की तो हे म्हणतोय की देवाला भज, गुरुजींनी जो मंत्र दिलाय त्याचा जप कर, ह्या सांसारिक गुंत्यात पडू नकोस तू. हे भगवानाचं नावच त्या संकटांपासून ज्याचा तू विचार करत आहेस त्यापासून निवारण करेल. तर ज्याला विसर पडला असेल तो सावध होत असे आणि काही वेळापर्यंत तो त्या मंत्राचा जप करत प्रवासात पुढे जात असे. परत काही विसर पडला तर पुढे दुसरा भेटत असे, राम राम बंधो. म्हटलं राम 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 राम. त्यांचा उद्देशच हा असायचा की मंत्र लक्षात ठेवा, विसर पडू द्यायचा नाही या मंत्राचा. तर पूर्वी राम नाम असा जप नव्हता, फक्त ओम नाम देत असत ऋषी. दॅट्स ऑल. आणि त्याला गुप्त ठेवणं अशासाठी आवश्यक होतं की तुम्ही कोणाला सांगू नये, नाहीतर तुम्ही गुरु बनलात आणि तुमचं काम बिघडलं, पण तुम्ही अधिकारी नाही आहात, दोघांचंही वाटोळं. तर तो आणि एकमेकांना आठवण देत राहा. हा राम शब्द जेव्हा बोलला जाईल तेव्हा हे समजून जा की तो सांगू इच्छितोय की देवाचा तो मंत्र गुरुजींनी दिलेला आठव, जप करत राहा. ह्या भगवानाशिवाय संसारात काही नाहीये. तर असंच आम्ही सतसाहेब म्हणतो. सत म्हणजे अविनाशी, साहेब म्हणजे राम. अविनाशी राम, की आमचा जो परमात्मा आहे तो अविनाशी राम आहे आणि त्याचा मंत्र, त्याच्या प्राप्तीचा जो विधी आहे त्याला लक्षात ठेवा, भक्ती करत राहा. सतसाहेब सतसाहेब सतसाहेबजी. हा, पण त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवा की भगवानाशिवाय आमचं कोणी नाहीये आणि खरोखर हे कबीर साहेबजी सच्चे परमात्मा अमर भगवान आहेत आणि जो मंत्र त्यांनी दिला आहे तिथे जाण्यासाठी हा जपच मदत करू शकतो, त्याचा विसर पडू देऊ नका. हे होत असे. तर असंच हनुमानजी काय करत होते, ते जप तर वेगळ्याच नावाचा करत असत, पण जेव्हा ते चालत असत, कारण बऱ्याच दिवसांचा प्रकल्प होता, तो काय एकाच दिवसात बनलेला होता का तो सेतू, तर ते काय करत असत की तिकडून मस्तसा पहिलवान होते ते आणि शक्तिशाली होता, सगळ्यात मोठा दगड ते उचलत होते आणि त्याच्या आधी त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये राम लिहित असे आणि घेऊन चालत जात असे. दुरून आणावे लागत असत 5-7 किलोमीटरवरून. तर त्याचा अर्थ हा होता की जो कोणी वाचेल बघेल राम राम, रामाचा अर्थ लिहिलाय की भक्ती करत राहा आणि हे काम पण करत राहा, नाम विसरू नका आपल्या मंत्राचे, कारण त्या जन्मात तर बोललं गेलं नाही, राम नाम राम राम पण म्हटलं गेलं नाही, त्याने लिहिलं त्यावरती. आणि आवश्यकता ही होती की एक माणूस आपल्या क्षमतेपेक्षा मोठा दगड उचलून चालला तरच तो सेतू बनेल. तर तो लिहून चालू लागला होता पहिलवान आणि बघणारे वाचत असत की मंत्र पण आठवत राहा आणि काम पण करा. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये लिहिलं आहे, ओम कर्तू समर किल्बय समर कर्तू समर वायू अनिलम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम कर्तू समर किल्बे समर कर्तुम समर. ओम नामाचा जप हा ब्रह्मचा आहे आणि त्याचं स्मरण गुरु देत असत. ह्याचं स्मरण काम करता करता स्मरण करा, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश जाणून घेऊन स्मरण करा आणि आपल्या विशेष इच्छाशक्तीसह स्मरण करा. हा जप विधी तर असाच होता, पण हठयोग आणि अज्ञानामुळे ह्याला कठीण बनवून टाकलं. तपस्या करू लागले, उभं राहून तपस्या करू लागले, पण पूर्ण परमात्म्यांना मिळवण्याचा जो 3 अक्षरांचा मंत्रांचा जप आहे ओम तत्सत, तत्सत हे सांकेतिक आहे. तर हे पण असेच काम करता करता चालता फिरता नाम जप करत राहा. तर म्हणून राम लिहून आणत असे की इतरही वाचतील आणि तेही विसरणार नाहीत की मंत्र जपत राहतील. तर आता इथे आपण ऐकतो की ह्या नकली गुरूंकडून
कधी तर हे असं म्हणत असत की भगवान श्रीरामांच्या नावामुळे दगड तरंगले. हनुमानजींनी रामनाम लिहिलं आणि दगड तरंगले, श्रीराम तर तरंगले नाहीत. कधी आम्ही ऐकत होतो की नळनीळ यांच्याकडे शक्ती होती, त्यांच्या हातात एवढी शक्ती होती, त्यांच्या हाताने दगड तरंगले, पूल बनला. आता ही दंतकथा होती, लोकवेद, बिना शेंडाबुडख्याच्या गोष्टी होत्या. आता ह्या एका तत्वज्ञानाने सर्व माहिती योग्य झाले. ही सारी कहाणी झाली कशी? आता परमात्मा म्हणतात की जगत का पेखना पेख्या, धणी का नाम ना लेखा. जो करणारा होता त्याचं कुठेच नावही नाही, साधा उल्लेख सुद्धा नाही. आणि त्यांनी एक दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवले की ह्याच्यामुळे दगड तरंगले होते, त्याच्या नावामुळे दगड तरंगले. तर हे नाम बीम सगळं तो लिहित होता, भक्त हनुमान. तर पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे. आता काय सांगतायत, हा लोकवेद तर इतका प्रबळ झाला की आम्ही हे अंतिम मान्य केलं होतं की श्रीरामांचं नाव लिहिल्यामुळे दगड तरंगले समुद्रावर. आणि हेही त्याबरोबरच सत्य होतं की नळ आणि नीळ यांच्या हातात शक्ती होती, त्यांच्या हातून कोणतीच वस्तू कधी बुडाली नव्हती. ही पॉवर कुठून आली होती याचा काही शेंडाबुडखा त्यांच्याकडे नव्हता. आता नळ आणि नीळ यांचा सहयोग होता. ते शिल्पकार होते, म्हणजे ते राज मेस्त्री होते, आणि त्यांनी जोडतोड करून नीट ठेवलं होतं, सहयोग दिला होता. त्यांच्या हातामध्ये पॉवर नव्हती, ते दगडच हलके करून दिले होते त्या परमपित्याने. त्या भक्ताचे म्हणजे श्रीरामचंद्रांचे संकटाचे निवारण करण्यासाठी. आता पुण्यात्म्यांनो, पूल पण बनला, सैन्य पण निघून गेलं, युद्ध पण झालं, आणि कितीतरी दिवसांपर्यंत श्रीरामचंद्रजींकडून तो रावण मेला नाही. घाम फुटला होता श्रीरामचंद्रांना. शेवटी जेव्हा माणूस थकतो ना, हे ज्यांना तुम्ही देव मानता तेही तुमच्यासारखेच आहेत. ते हे परमपित्याची आठवण काढतात, परमपित्याची. आता त्यावेळी ती शक्ती त्यांची मदत करते जे कधी त्या मालकाला शरण गेलेले असतात आणि त्यांच्या पूर्वजन्मात म्हणजे त्यांच्या संचित कर्मात सुद्धा काही पुण्य शिल्लक असेल, त्यांना सुद्धा परमात्मा आपल्या शक्तीने श्रेय देतात आणि स्वतः मग त्या क्रियेला पुढे नेतात. आता जर त्यांनी हात टेकले होते, रामचंद्रजींनी खूप बाण मारले पण तो मेला नाही, आणि बिभीषणाने सांगितले त्याच्या नाभीत अमृत आहे, तिथे मारा. रावणसुद्धा शूरवीर होता, कितीतरी दिवसांपर्यंत त्याने बाण नाभीच्या निकटसुद्धा येऊ दिला नाही. तेव्हा श्रीरामचंद्र हताश झाले. तेव्हा परमात्मा गुप्त रूपात प्रकट झाले आणि मग आशीर्वाद दिला त्या रामाला की आता काम कर. तेव्हा त्याचा रावणाचा वध झाला होता. आता पुण्यात्म्यांनो, आपण ऐकत होतो की श्रीकृष्णांनी पर्वत उचलला होता. गिरिराज म्हणजे गोवर्धन पर्वताला उचललं होतं हातावर, बोटावर असं. आधी तर असा विचार करा, त्यांनी तो पर्वत कुठल्या उद्देशाने उचलला होता? त्यांनी ह्या उद्देशाने उचलला होता की तिथे त्या देवतांची पूजा होत होती. आणि इंद्र स्वर्गाचा राजा आहे, भगवानाची पूजा सोडून इंद्राची पूजा चालत होती. श्रीकृष्णजींनी म्हटलं, बंधू, इंद्राची पूजा सोडून द्या, यादवांनो, त्या भगवानाची पूजा करा. इंद्राची जी पूजा चालत असे ती बंद केली. देवराज इंद्र एक समजून चला, स्वर्गाचा राजा, आणि त्याचे अंतर्गत सिंचनाचा भाग पण येतो, म्हणजे पाऊस पाडणं. तर काय झालं, जेव्हा इंद्राची पूजा बंद झाली देवतांची, इंद्राने विचार केला यांना धडा शिकवतो. इतक्या जोरात पाऊस, काळे ढग दाटून आले चारही बाजूंनी, काळे घन जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या नगरीला बुडवण्यासाठी आता चोहोकडे हाहाकार माजला. गायीसुद्धा हमरू लागल्या, कारण गोवर्धन जो पर्वत होता त्यावर गायी चरत असत, पाऊस पडत असे, गवत असे,
आणि ते दूध दुभतं विकून आपला निर्वाह चालवत असत. आणि ते संपवायला निघाला की इतका पाऊस पाडेन की हा गोवर्धन पर्वत पण बुडून जाईल, आजूबाजूची नगरी पण नष्ट होऊन जाईल. तर भगवान श्रीकृष्णजींनी बोटावर तो गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि पूर्ण ब्रजनगरीवरती धरला. सर्व इंद्र बरसला, खूप खूप पाऊस पडला. सर्व पाणी त्या गोवर्धन पर्वतावर असं भिनलं, इतकं जिरलं, जसं टिपकागदाने शाई शोषून घ्यावी. शेवटी थकला इंद्र. येऊन पाय धरले. म्हणाले, मला क्षमा कर. म्हणाला, जा निघून, केली तुला क्षमा. आणि खबरदार, यापुढे तू स्वतःच्या पूजेसाठी ब्रजवासियांना भाग पाडलंस तर. मग तो गोवर्धन त्याच्या स्थानावर ठेवला. आता पुण्यात्म्यांनो, जे गुरु लोक आपल्याला ही शिकवण देत असत आणि ही कथा ऐकवत असत श्रीकृष्णाची की गोवर्धन पर्वत उचलला आणि मग ते म्हणत असत की देवीदेवतांची पूजा करा, श्राद्ध काढा. अरे भल्या लोकांनो, श्रीकृष्णजींनी तर देवतांची पूजा थांबवली होती. त्याच्या विपरीत ज्ञान देताय, गुण गात आहात श्रीकृष्णजींचे. आणि तुम्ही त्याला देव म्हणताय. परमात्मा म्हणत असत की केवळ एका एवढ्या चमत्कारावरून तुम्ही त्याला देव मानलत. ही तुमची नासमजदारी आहे, बालकबुद्धी आहे. की संपूर्ण देव मानलत त्याला गोवर्धन उचलला म्हणून. काय सांगतायत परमात्मा? गोवर्धन श्री कृष्ण धारो और द्रोणोगिरी हनुमंत, शेष नाग सब सृष्टि उठारा, इनमें कौन भगवंत. जर तुम्ही एवढ्या एकाच लक्षणावरून, ह्या चमत्कारावरून की श्रीकृष्णजींनी गोवर्धन उचलला, हनुमानजींनी तर मग द्रोणागिरी उचलला, आणि तुम्हीच लोकवेद ऐकवता ब्राह्मणांनो की शेष नागाच्या डोक्यावर म्हणतात की एक कुर्म आहे, कुर्माच्या वर शेषनाग आहे, शेषनागाच्या डोक्यावर एक बैल आहे आणि त्याच्यावर मग पूर्ण पृथ्वी ठेवली आहे. म्हणतात तुम्ही मानता की शेषाच्या डोक्यावर सर्व सृष्टी आहे शेषनागावर. तर हे तुमचं पूर्ण ब्रह्मांड उचललंय. समजा की पूर्ण पृथ्वी उचलली आहे. तर मग ह्यात देव कोण आहे? श्रीकृष्णजी आहेत की हनुमानजी आहेत का हा शेषनाग आहेत? केवळ एका लक्षणावरून यांना पूर्ण देव मानले, पूर्ण परमात्मा. मग काय सांगितलं? म्हणतात समुद्र पाट लंका गयो, सीता का भरता रे, अगस्त ऋषि नये सातों पी लिए, इनमें कौन करता रे. की तुम्ही ह्या गोष्टीशी परिचितच नव्हतात आमचे गुरुलोक. ते असं म्हणत की श्री रामचंद्रजींनी समुद्रावर पूल बनवला. परमात्मा म्हणतात जर तुम्ही याच लक्षणावरून त्याला देव मानून बसलात तर काय म्हणतात की समुद्र पाट लंका गयो, म्हणजे समुद्राला आटवून त्याच्यावर पत्थर ठेवून आणि ते लंकेला गेले. कोण? सीतेचा भ्रतार. आणि अगस्त्य ऋषींनी सातही पिऊन टाकले. यांच्यात कोण भगवान? एक अगस्त्य नावाचे ऋषी होते. त्यांनी काही कारणास्तव आपल्या जिद्दीने, समजा अहंकारामुळे, त्या सातही समुद्रांना एका घोटात पिऊन टाकले होते. असं ओंजळीत असं पिऊन टाकलं होतं. सर्व समुद्र रिकामा झाला होता. एकटी पृथ्वी राहिली होती. आता पुण्यात्म्यांनो, आता परमात्मा म्हणतात मग ऋषींच्या प्रार्थनेमुळे त्यांनी परत त्यांना थुंकून टाकलं होतं आणि ते भरून गेले होते. ही आध्यात्मिक शक्ती आहे, मार्ग आहे. ह्याच्यात तुम्ही विज्ञानाला आणू नका. विज्ञान तर बालकांचा खेळ आहे. ही जहाजं बनवली हाच मोठेपणा. कॉम्प्युटर बनवले, परमाणू बॉम्ब बनवले आणि 2 वर्षे पाऊस पाडला नाही देवाने तर हे हतबल होऊन राहतील. शोधू शकणार नाही. गंज लागेल या जहाजांना ही अशीच पडून राहिली तर कुणी बसणार नाही. तर परमात्मा म्हणतात मग याच्यात देव कोण बाबा? अगस्त्य ऋषींनी तर 7ही समुद्र पिऊन टाकले होते. तुम्ही एक दगड ठेवून पलीकडे गेला तुमचा श्रीराम, तुम्ही त्याला भगवान मानू लागलात. पण तुम्हाला ठाऊक नाही ते दगड सुद्धा कसे तरंगले होते. त्याला तर मानायलाच तयार नाही. पण परमात्म्याने ही पद्धत अवलंबली आमच्या अज्ञानाला दूर करण्यासाठी. श्री रामायणामध्ये एक कथा येते की ज्यावेळी श्री रामचंद्र आणि पूर्ण सेना एका नागफासमध्ये आली होती. एका सिद्धीने लढाई होत होती. तर एका ऋषीने त्याने एक नागफास यंत्र असते ते होते हत्यार,
तर त्याच्या आत एक सिद्धी असते, ती अनेकानेक नाग निर्माण करते. त्यातून भरपूर साप निघाले आणि त्यांनी सर्व सेनेला जी युद्धासाठी तयार होत होती जिथल्या तिथे लपेटून बांधल्यासारखे ठेवले, जणू दोराने बांधले असावे. आणि सगळे उभे, भगवान राम, वीर लक्ष्मण सगळे असे बांधून ठेवले, सगळ्यांना एका जागी, जणू पोलीस उभे आहेत. आणि कोणी तसूभरही हलू शकत नव्हतं. आता 2 मिनिटांनंतर त्या सगळ्यांची मुंडकी उडवली असती. सगळ्यांची उभ्या उभ्या सगळे विवश झाले होते. म्हणतात जेव्हा श्रीरामांनी स्मरण केलं गरुडाचं, गरुडाला पक्षी आहे एक, त्याने त्या नागांना कापलं, मारून टाकलं. आणि मग तेव्हा रामचंद्रजी बंधनमुक्त झाले. हे परमात्मा आम्हाला समजावून सांगत असत. कबीर भगवान परमात्मा म्हणत असत की काटे बंधन विपत में भाई कठिन कियो संग्राम में, चिन्हो रे नर प्राणिया ये गरुड बडो अक तुमरो राम. आता परमात्मा म्हणत असत, विपत्तीमध्ये बंधनं कापली, हा संग्राम कठीण केलात. आणि हे प्राण्यांनो, आता तुम्ही विचार करा, गरुड मोठा की राम? यात देव कोण झाला सांगा तुम्ही? तो तर बंधनात जखडून उभा होता. आणि गरुडाने त्याचा सहयोग केला, तर कोण परमात्मा झाला याच्यात? तर अशा प्रकारचे तर्क देऊन खूप समजवायचा प्रयत्न केला कबीर परमात्म्याने. पण आमच्या बुद्धीवर पत्थर घालून ठेवले होते ना या अज्ञानी ऋषींनी. ह्या त्रेतायुगात जे भगवान आले परमात्मा, त्यांनी अशा लीला केल्या. खूपशा पुण्यात्म्यांना भेटले. चंद्रविजय भाटाचा जो परिवार होता तो पार केला. मंदोदरी पार झाली. आता पुण्यात्म्यांनो, एक विचारणीय विषय आहे इथे. परमेश्वराच्या सूक्ष्म वेदात आपल्याद्वारे वर्णित त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत, कबीर वाणीत म्हटलं आहे, जैतन राजपाट भी चाहिए अमरा धरले ध्यान. परंतु हा राजपाट चांगली गोष्ट नाहीये. तरीही तुझं मन मानत नसेल आणि तुला इथे गटांगळ्या खायच्याच असतील, तर ती गोष्ट जी तुझ्या नशिबातच नाहीये ती आम्ही देऊ शकतो. आता ज्या लंकेला मिळवण्यासाठी रावणाने किती तपश्चर्या केली, आपले इथपर्यंत धड कापले, 10 वेळा श्री शंकर भगवानांसाठी. आता त्याला ती लंका दिली, सोन्याची नगरी बनली आणि वरदान दिले. 10 वेळा शीर गेले होते. 10 वेळा रामचंद्रजींनी त्याचं डोकं उडवलं होतं आणि 10 वेळा पुन्हा उगवलं होतं. त्याचं जेवढं देणं होतं तेवढंच देऊ शकतात हे भगवान, कमी अधिक नाही करू शकत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या लंकेला शिवाचा भक्त रावण नाही राखू शकला, सहपरिवार विनाशाला प्राप्त झाला, त्या कबीर भक्ताला ती नगरी मिळाली. कोणाला? बिभीषणाला. ते राज्य मिळाले आणि सहज मिळालं. ना त्याने तपश्चर्या केली, ना शीर कापले, सहज भक्ती केली. तर परमात्मा म्हणतात, इथे राहाल तोपर्यंत तुम्हाला ह्या सुविधा मीच देईन, परमात्मा म्हणतात. आणि ज्या लंकेला रावण राखू इच्छित होता, ज्या भगवानाला तो शरण गेला होता, ते समर्थ शक्ती नव्हते, सहपरिवार नष्ट झाला, त्या नगरीला राखू शकला नाही, त्या राज्याला, आणि ती बिभीषणाला प्राप्त झाली, जो कबीर भक्त होता. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टीवरून बराच निष्कर्ष निघेल, कारण अजूनपर्यंत आपण लोकवेद ऐकला होता, आपण ज्ञान ऐकलं नव्हतं. आता अजूनही इतर बरेच पुरावे आहेत. जसं नरसी नावाचे भक्त होते, शेठ होते, खूप पैसेवाले होते, आणि तो इतका कंजूष होता की 1 पैसा सुद्धा दान करत नसे. आणि ही माया राहते कंजूषाजवळच आणि त्याचा नाश करण्यासाठी राहते. कारण अंतसमयी मृत्यू होऊन जाईल, तो त्याचा उपयोग करू शकला नाही, मग त्याच्यात आस्था राहून जाते, मग तिथेच धक्के खात बसतो, प्रेत बनून नाहीतर सर्प बनून. आता परमात्म्याची अशी इच्छा असते की ही माया याची शत्रू आहे, ह्या मायेपासून याला भिन्न करतो आणि त्याला इतकीच देईन ज्याच्यात तो बुडून मरणार नाही, त्याचं काम चालू राहील, त्याच्यावर हा तरंगेल. असा विधी परमात्मा आपल्यासाठी करू इच्छितो, भक्तांसाठी. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत.
नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव अण्णासो श्यामराव ढेकळे. आपण कुठून आलात? तालुका मान, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24/6/2021. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? शंकरांची पूजा करणे, गणेशजींची स्थापना करणे, अशी पारंपरिक भक्ती करत होतो. ग्रंथ वाचणे, परत शंकराचे मंदिर आहेत तिथे श्रावणमध्ये शिवलेला अमृत ग्रंथ वाचणे, असे भरपूर म्हणजे करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे पारंपरिक, ती भक्ती साधना आपण करत होतात. तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी असंच मोबाईलवर पाहत असताना ॲड्रेस विचारला होता की तुम्हाला फ्री ज्ञानगंगा बुक पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस पूर्ण द्या. मग तेव्हा मी आपलं फ्रीमध्ये मिळतं आहे म्हटल्यानंतर आपलं मी ॲड्रेस पाठवून दिला यावं. तर मला एक 15-20 दिवसात ते बुक मिळालं. मग ते वाचत असताना मग नंतर ते मला टी व्हीवरही सुद्धा लोकशाहीला चॅनलवर सत्संग येतो आहे समजलं. मग ती मी चॅनलवर बघत असं 4-6 महिने घालवलं सत्संग ऐकत, बुक वाचत. ते करत असताना पूर्ण परमात्म्यांचं हे मला ज्ञान घेतल्यानंतर नामदीक्षा घेण्याची माझी प्रेरणा झाली. जसं तुम्ही सांगतात की फेसबुकवर ब्राउझिंग करत असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा पुस्तकाची ॲड मिळाली आणि आपण ते मोफत आपल्या घरी मागवलं आणि त्याचं अध्ययन केलं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यातून आपल्याला प्रेरणा झाली, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तुम्हाला हे विचारायचं की जेव्हापासून आपण या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये, स्वतःमध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय अनुभव आलेत? भरपूर अगदी मानसिक समाधान भेटायला लागलं. परमात्म्यांच्या शरणात आल्यापासून शेतीतसुद्धा मला आर्थिक लाभ मिळत गेले. त्यामुळं हीच पूर्ण परमात्मा ही माझी पूर्ण खात्री झाली की कुठंही इतकी पारंपरिक भक्ती करतो त्यात सगळं हे होऊन गेलं. म्हणजे काय म्हणजे ताळमेळच लागत नव्हता. पाठीमागल्या पुढं असं काय जे करल ते यश हे कुठलं येत नव्हतं. पण परमात्म्याच्या सेवेत आल्यापासून भरपूर परमात्म्याने मला आर्थिक लाभ दिले, शारीरिक लाभ दिले. जसं तुम्ही सांगत आहात की शेतीमध्ये आपल्याला आर्थिक लाभ झाला, तर मला हे विचारायचे की आपल्याकडे शेती किती आहे आणि आत्ता कशा प्रकारे आपण शेती करत आहात? माझ्याकडे एक 5 एकर शेती आहे. त्यापैकी माझ्याकडं एक डाळिंब एक अर्धा एकरच होतं. तर ते असं जेवढं खर्च करल तेवढं सुद्धा निघत नव्हतं. पण परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यापासून 1 रुपयाही खर्च न करता मला जवळजवळ 80,000 ते 90,000 रुपयाची डाळिंब म्हणजे झाली. ह्याच्या अगोदर इतकी खर्च करून जेवढा खर्च केला तेवढा सुद्धा निघत नव्हता. इतका म्हणजे परमात्म्याच्या सेवेत आल्या शेतीत मला लाभ झाला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काही शारीरिक स्वरूपात काही परमेश्वराकडनं लाभ झालेत? शारीरिक असं आजारी असं वरचेवर सारखं काय होत होतं, पण ते पूर्ण म्हणजे शारीरिक दुखणं बंद झाले. भगतमतीसारखे आजार असायच्या त्यांचंही म्हणजे कमी प्रमाण झाले. आणि परमात्म्याच्या सेवेत आल्यापासून मला सगळं म्हणजे पूर्ण सगळं समाधान वाटतं आहे. आता संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला कुठल्या प्रकारचं व्यसन होतं का? व्यसनाचं होतं. आता कसं आहे, जरा थोडा राजकारणाच्या ह्याच्यात असल्यामुळे मी गावचा सरपंच बी होतो. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत असतात, त्यामुळे व्यसनाचं प्रमाण होतं. पण हे परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यापासून ते व्यसनापासून ते पूर्ण अगदी हे झाले, सुटका झाली माझी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक राजकारणी व्यक्ती होतात आणि राजकारणामध्ये राहून आपण समाजसेवा करत होतात, परंतु त्यावेळेस आपल्याला काही व्यसन जडलं होतं. मला हे विचारायचं आहे की आत्ता आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहेत, तर आजच्या घडीला आपण कुठल्या प्रकारचं व्यसन करत आहात का? आणि त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं अजून काही स्वरूपात लाभ किंवा अनुभव आलेत का? मी राजकारणात असल्यापासून इतर लोकांशी जास्त संपर्कित असल्यामुळं व्यसनाचं ही जरा थोडं सवय झालेलीच होती.
पण ही परमात्म्याच्या मी ज्ञान घेऊन भक्ती घेतल्यानंतर त्यापासून पूर्ण अगदी माझी सुटका झाली आणि आज अगदी मी पूर्ण निरोगी आणि पूर्ण समाधानी जीवन जगत आहे. व्यसनाचा कुठलाही प्रकारचा आता करत नाही आणि सर्व समाधानी जीवन जगत आहे. एवढं मी गावात सरपंच हे असून विषयी मला 4 चाकी गाडीचं म्हणजे असं कुठलाच योग जुळत नव्हता. पण परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यानंतर मला 1 वर्षातच परमात्म्याने असे 4 चाकी गाडी घेण्याची ताकद दिली. अगोदर माझ्याकडे म्हणजे कुठलं असं उत्पन्न आलं काय तर दुसरंच काय तर खर्च होऊन जात होता. म्हणजे गाडी घेण्यासाठी माझ्याकडं म्हणजे हे जवळ पैसे येत नव्हते. आणि परमात्म्याच्या सेवेत आल्यानंतर मला 1 वर्षाच्या आत परमात्म्याने इतकं भरभरून दिलं की मी जवळजवळ 7 लाखाची गाडी घेतली. त्यात 4.5 लाख रुपये रोख मी भरले आणि 2-2.5 लाखाचं आपलं बँकेचं कर्ज घेतलं आहे. परमात्माच्या कृपाशीर्वादाने माझं सर्व आता सर्व व्यवस्थित सुरळीत चालू आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे आर्थिक स्वरूपात लाभ झाले, शारीरिकसुद्धा आपल्याला स्वस्थता मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळालेला आपल्याला. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत, जे आप्तेष्ट आहेत, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? माझं सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही पूर्ण परमात्म्याची शास्त्रानुकूल भक्ती घेऊन परमात्म्याच्या शरणमध्ये या. परमात्म्याचे TV वर सत्संग येते, ज्ञानगंगा बुक आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा मिळते. ते वाचून तुम्ही ज्ञान घेऊन परमात्म्याच्या शरणमध्ये या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बरेचशा TV चॅनलवर येत असतात. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे काही पुस्तक आज प्रकाशित केलेले आहेत, जसं की जगण्याचा मार्ग, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा, या पुस्तकाचं सुद्धा एकदा तरी समाजाने अध्ययन केलं पाहिजे. त्यातील जे ज्ञान आहे ते जर त्याला पटलं असेल आणि त्याचा जर त्याच्यावर विश्वास बसत असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला कुठलीही एक प्रश्न नाही, कुठलीही एक हरकत नाही. अशा स्वरूपात जर एखाद्याची भावना झाली की मलासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या चरणात यायचं, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायचं, तर या भावनेतनं एखाद्याला जर प्रेरणा झाली तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? ती घेण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात परमात्म्याने नामदान सेंटर सुरू केलेलेच आहे. TV स्क्रीनवर जो खाली पिवळी पट्टी येते त्याच्यावरती तुम्ही ती फोन नंबरवर फोन केला का तुम्हाला जवळच्या नामदान सेंटरचं ॲड्रेस मिळून जाईल आणि तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही भक्ती घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग प्रसारित होत असताना जसे की बऱ्याचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात, त्याचप्रमाणे बरेचसे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे जसे की YouTube आहे, Facebook आहे, Instagram आहे. त्यावेळेससुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि सत्संग चालू असताना TV स्क्रीनवर काही मोबाईल नंबर आपल्याला बघायला मिळतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जिथे संत रामपालजी महाराजांचं केंद्र आहे त्या ठिकाणचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? पूर्ण फ्रीमध्येच मिळते. इतर ठिकाणी लोकांना ते पैसे दिल्यामुळं लोकांना असेल, इथं सुद्धा म्हणजे पैसे जात असतील, पण इथं पूर्ण परमात्म्याचं ज्ञान ही भक्ती फ्रीमध्ये दिली जाते. कुठलाही 1 रुपया खर्च त्यासाठी येत नाही. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.